आजच्या काळामध्ये जे पेट्रोल डिझेलचं जे संकट आलेलं आहे मोठं, ते एकदम म्हणजे कधीच आलेलं नव्हतं. कधीच आम्ही आमच्या एवढा माझ्या 23-24 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी कधी पाहिलेलं नव्हतं. पण हे जे आलेलं आहे हे कधी कोणावर येऊ नये आणि कधीच कोणाच्या याच्यामध्ये येऊ नये. कारण की कोणाला कधी कुठे जायचं असतं, काही जायचं असतं, याच्यामध्ये कसं राहतं माहिती का, जे रिकामी लोक राहतात ते रिकामी लोक जास्त गर्दी करतात याच्यामध्ये. आणि जे शैक्षणिक म्हणा, ऑफिसवाले म्हणा, कोणी म्हणा, त्यांना मला संदेश असा आहे की जी सुविधा होती त्याला सुविधा पुरेपूर करा. आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की तिकड्याचा युद्ध थांबल्या जाईल आणि आपल्या देशांच्या नागरिकांना पुरेपूर त्याचा फायदा होईल आणि सुविधा मिळेल अशी कोशिश तुम्ही करताय. अजून चांगले प्रयत्न करा की हे जे हाल होत आहे सामान्य लोकांचे ते नाही व्हायला पाहिजे ही विनंती. पेट्रोल न मिळणं हे खूप दुर्मिळ बाब आहे. त्याच्यामुळे ज्यांना पेट्रोल मिळत नाही त्यांना पेट्रोल देण्याची विनंती मी करतो. प्रचंड खूप हाल होत आहे पब्लिकचे. हे जे युद्ध लोकांनी थांबवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त टांगा, घोडा आणि बैलगाडीचा वापर केला पाहिजे. म्हणजे आपल्या देशाचं इंधन वाचेल आणि आपण सुखरूप राहू. कष्ट करावं लागेल फक्त, एवढंच आहे. काहीच विषय मामूलिक विषय आहे तो. कष्ट करा आणि जीवन युद्ध जिंका तुम्ही. हेच मी पब्लिकला जाणीवपूर्वक करतोय मी तुम्हाला. हो चला, ओके, जय.